शेतकरी मित्रांनो, राम राम. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. राज्यात लवकरच खंड पडणार आहेत, परंतु त्याआधी राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस होणार आहेत. तर ते जिल्हे कोणते हे जाणून घेण्याआधी महत्त्वाच्या सूचनावर एक नजर टाकू. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की राज्यात पुढील अवघे काही दिवसच पावसाचे आहे. त्यानंतर राज्यात खंड पडण्याची शक्यता आहे, परंतु त्याआधी अनेक जिल्ह्यांना दमदार पावसाचा अंदाज आहे. यात काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर काही जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणारे. आज केवळ कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं आहे सध्याच्या वातावरणानुसार. मात्र जुलैचा पॅटर्नच मुळात आपण बघत असतो की विदर्भ आणि कोकण असाच असतो. इतरत्र अतिशय हलक्या सरी होण्याची शक्यता असते. आपण सुरुवातीला जर 2 जुलै ते 9 जुलैचा अंदाज जो भारतीय हवामान खात्याचा काल प्रसिद्ध झालाय, त्यामध्ये असं दिसतंय की या पहिल्या आठवड्यात केवळ महाराष्ट्रामध्ये पाऊस होण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. दुसऱ्या आठवड्यापासून केवळ कोकणमध्ये पावसाळी परिस्थिती आपल्याला 9 ते 16 जुलै दाखवण्यात आलेली आहे. 16 ते 23 जुलैमध्ये विदर्भ आणि कोकण असं हलकं वातावरण दाखवण्यात आलेलं आहे. 23 ते 30 जुलै आपल्याला कोकण आणि विदर्भ पावसाळी वातावरण दाखवलं. इतरत्र फारसं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. एक्सटेंडेड रेंज मॉडेल फोरकास्टमध्ये याही आपण अनमॉलीज बघितल्या पाहिजेत, कारण यावर्षी फार अंदाज सांगणं देखील कठीण असतं. कसोटीचं काम आहे. आपण या ठिकाणी बघतो केवळ पहिला आठवडा पावसाळी आहे आणि आपल्याला दुसऱ्या आठवड्यापासून फारसं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात देखील आपल्याला फारसं समाधान, म्हणजे 16 ते 23 फारसं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. 23 ते 30 फारसं पावसाळी वातावरण नाही. म्हणजे केवळ 9-10 तारखेपर्यंत आपल्याला केवळ पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर मात्र दीर्घखंडाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजामध्ये देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की केवळ विदर्भामध्ये आणि या भागात या कालावधीमध्ये पाऊस होणार आहे. बाकी महाराष्ट्र हा अत्यंत कमी पावसाळी आहे. बिलो नॉर्मल, सरासरीपेक्षा अतिशय कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुलैचा अंदाज भारतीय हवामान खात्याचा आपण बघणं आवश्यक आहे. आम्ही अंदाज देतोय तो आंतरराष्ट्रीय मॉडेल आणि भारतीय मॉडेल असे एकत्रित देतो आणि या दोन्ही मॉडेलमधून आपल्याला समजतं की नेमकी काय होणार आहे. आणि त्यामुळे या परिस्थितीचा भान शेतकऱ्यांना असणं आवश्यक आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की शासकीय जे काही IMDचे मॉडेल आहेत ते देखील आपण फॉलो करा. आम्ही दोन्ही प्रकारच्या मॉडेलचा अंदाज देतोय, परंतु मॉडेल हे फार समाधानकारक अशा प्रकारचा अंदाज सध्या देत नाहीत. याचाच अर्थ वातावरण हे यावर्षीचं रिस्की आहे. त्यामुळे फार गुंतवणूक यावर्षी शेतीमध्ये करणं अवघड आहे. ज्याच्याकडे सिंचनाची सोय आहे, खंडकाळात पाणी देऊ शकतो आपण, त्याच शेतकऱ्याने कमीत कमी मर्यादित क्षेत्रावर पेरणी करावी. अन्यथा यावर्षीची परिस्थिती थोडी कठीण दिसते. IMDच्या अनेक साईट्सला आज तांत्रिक अडचण असल्यामुळे त्यांचा अंदाजामध्ये समावेश झालेला नाही. संध्याकाळच्या अंदाजामध्ये तो पुन्हा समावेश करण्यात येईल. आपण या ठिकाणी बघतो स्कायमेटचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टी आणि विदर्भ असं सध्या पावसाळी वातावरण आहे. या मॉडेलनुसार स्कायमेटने केवळ कोकण आणि पूर्व विदर्भात थोडा पाऊस दाखवला आहे. 4 तारखेला कोकणात पाऊस आहे. 5 तारखेलाही कोकणात पाऊस आहे. 6 तारखेलाही कोकणातच पाऊस आहे. 7लाही तीच परिस्थिती आहे. 8ला थोडा उत्तर म्हणजे जळगाव जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग, बुलढाणा, अकोला या भागात थोडा पाऊस आहे. कोकणात पाऊस दाखवण्यात आला आहे. कमी दाबाचा प्रभाव हा आपल्याला महाराष्ट्रावर 9 तारखेला स्कायमेटने दाखवलेला आहे.
त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण असं पावसाळी वातावरण दाखवण्यात आले. 10 तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र विदर्भाच्या दिशेने सरकेल असा अंदाज देण्यात आलेला आहे, परंतु त्याचाही प्रभाव फार महाराष्ट्रात पडेल असं दाखवण्यात आलेलं नाही. पण 11 तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तर फार समाधानकारक वातावरण महाराष्ट्रात स्कायमेटने दाखवलेलं नाही. कारण आपण ECMW मॉडेलवर अधिक विश्वास ठेवतो. आज जरी पुणे पूर्व, सातारा पूर्व भागामध्ये आणि म्हणजे खास करून या भागामध्ये फारसं पावसाळी वातावरण दाखवलं नसलं तरी महाराष्ट्रात इतर ठिकाणी मात्र या मॉडेलने पावसाचा अंदाज दिला आहे. आपण या ठिकाणी बघतो की आज महाराष्ट्रात पाऊस मुसळधार स्वरूपात काही भागात होऊ शकतो, कारण या ठिकाणी कमी दाबाचा प्रभाव आहे आणि याही ठिकाणी कमी दाबाचा प्रभाव आहे. त्यामुळे बघूयात आज वातावरण काय बनतंय. ECMW मॉडेलनुसार कमी दाबाचा संपूर्णतः प्रभाव हा महाराष्ट्रावर आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज मॉडेलने दिला आहे. आणि हा अंदाज मॉडेलमध्ये दिला आहे तसा प्रत्यक्षात येतो का हे मात्र आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की एल निनो वर्षामध्ये 50% अंदाज केवळ मॉडेलचे येतात. 5 तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रावर याची खूप मोठी कृपा होण्याची शक्यता आहे. यामध्ये आपण सर्वच जिल्हे बघतो, अगदी अहिल्यानगर पासून म्हणजे हा पूर्ण पट्टा या कमी दाबाने कव्हर केलेला आहे. आणि असं जर झालं तर महाराष्ट्राची चिंता मिटेल एवढा पाऊस आपल्याला या पुढील 2-3 दिवसामध्ये होताना दिसेल. त्याची सुरुवात आजच होते. 6 तारखेलाही महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात त्याचा प्रभाव आहे. अगदी आपण या ठिकाणी बघतो की विदर्भाच्याही या भागात त्याचा प्रभाव आहे. त्यानंतर या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रभाव आहे. जरी हा थोडा भाग सुटला असला तरी महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे. आणि हे केवळ पाऊस नाही तर हा अतिवृष्टीचा मुसळधार पाऊस आहे. 7 तारखेला या मॉडेलने हे वातावरण नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर पश्चिम, पुणे पश्चिम आणि कोकणामध्ये ठाणे, पालघर या काही भागात सरकण्याची शक्यता आहे. 8 तारखेपासून मात्र याचा प्रभाव महाराष्ट्रावरचा कमी होईल आणि हे उत्तरेला सरकून जाईल असा अंदाज आहे. 9 तारखेपासून मात्र प्राथमिक उघडीप दाखवण्यात आलेली आहे. 10 तारखेला कोकणात थोडा पाऊस वगळता उघडीपच आहे. 11 तारखेलाही महाराष्ट्रात उघडीप आहे. 12 तारखेला विदर्भामध्ये कमी दाबाचा प्रभाव पूर्व विदर्भात राहण्याची शक्यता आहे. 13 तारखेलाही पूर्व विदर्भातल्या काही भागात कमी दाबाचा तीव्र प्रभाव राहणार आहे. 14 तारखेलाही तो आहे. 14ला पुन्हा कोकणाच्या दिशेने पश्चिम किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढू लागेल. आपण 12 तारखेपासून जवळपास 15 तारखेपर्यंत पूर्व विदर्भात सातत्याने पावसाचं वातावरण बघतो आणि पुन्हा एकदा थोडं ढगाळ वातावरण, सकारात्मक अशा प्रकारची परिस्थिती कोकण किनारपट्टीला आपल्याला 14-15 तारखेला दिसते. 16 तारखेला थोडं विदर्भाच्या अंतर्गत भागापर्यंत पूर्व विदर्भातील वातावरण सरकू शकतं. या पलीकडे समाधानाची कुठलीही बाब नाही. 17 तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही. जून कोरडा गेला. जुलैतही जवळपास 17 तारखेपर्यंत या 3 दिवसानंतर म्हणजे 7 तारखेनंतर आपल्याला कुठलंही फार समाधानकारक पावसाळी वातावरण दिसत नाही. आपण या ठिकाणी बघतो कमी दाबाचा प्रभाव हा महाराष्ट्रावर ECMW मॉडेलने दाखवलेला आहे आणि ECMW मॉडेलच्या अंदाजानुसार या ठिकाणी आपण बघतो की या भागातून केवळ
त्याचा प्रभाव दाखवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी त्याची तीव्रता कमी आहे. हाच अंदाज आपण JFS मॉडेलनुसार जेव्हा बघतो तेव्हा JFS मॉडेलने केवळ कोकण किनारपट्टीला पावसाचा अधिक प्रभाव दाखवण्यात आलेला आहे. थोड्याफार प्रमाणात या भागात पावसाचा प्रभाव आहे, परंतु या भागात पावसाची कमतरता दाखवण्यात आलेली आहे. आपण आयकॉन मॉडेलनुसार जर बघितलं तर केवळ कोकण किनारपट्टीला आणि थोडा फार या भागामध्ये पावसाचा प्रभाव दाखवला आहे. हे बाकी हलक्या स्वरूपात पाऊस या भागामध्ये दाखवलेला आहे. बाकी महाराष्ट्रात पावसाची शक्यता या कमी दाबाने दाखवण्यात आलेली नाही. ECMWF मॉडेलचा आपण अगदी पुढे 15 दिवसाचा जरी अंदाज बघितला तर आपल्याला दोनच परिणाम या ठिकाणी दिसतात. ते म्हणजे पूर्व विदर्भामध्ये थोडं पावसाचं प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे आणि थोडं या भागामध्ये पावसाळी प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. हाही भाग थोडा पावसाळी दाखवलेला आहे, परंतु कुठल्याही मॉडेल सध्या अंदाज जुळत नाही आहेत. पाऊस दाखवत आहेत परंतु त्या प्रमाणात पाऊस पडत नाही आहे. आता आपण या मॉडेलनुसार आज काय परिस्थिती असू शकते याचा थोडा अंदाज घेऊयात. कोकण किनारपट्टीला आज सकाळपासूनच पावसाचं प्रमाण वाढेल असा या मॉडेलचा अंदाज आहे. विदर्भामध्ये पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढेल. मराठवाड्याच्या उत्तरेकडून आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे. ह्या आजच्या दिवसासाठीचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर भागात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र उद्या या कमी दाबाचा प्रभाव विदर्भातून सुरू होऊ शकतो आणि पुढे मराठवाड्याच्या उत्तर भागातून तो उत्तर महाराष्ट्राकडे जाऊ शकतो. त्याचा थोडा प्रभाव अहिल्यानगर आणि बीडच्या उत्तरेकडे होऊ शकतो. त्यामुळे अगदी बारामती, बार्शी, सोलापूरपर्यंत त्याचा उत्तरेकडून परिणाम अपेक्षित आहे. कोकणात मुसळधार पाऊस होऊ शकतो. आपण उद्या रात्री महाराष्ट्रावर अधिक पावसाचा प्रभाव राहू शकतो असा अंदाज आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल किंवा विदर्भातील इतर जिल्हे असतील किंवा उत्तर महाराष्ट्र असेल, कोकण असेल, या सर्वच विभागात या कमी दाबाचा प्रभाव दाखवण्यात आला आहे. 5 तारखेला देखील याचा प्रभाव कायम आहे. 6 तारखेला मात्र याचा प्रभाव कमी होईल. केवळ 6 तारखेला आपण बघतो नाशिक जिल्ह्यावर, छत्रपती संभाजीनगर पश्चिम, अहिल्यानगर पश्चिम, पुणे पश्चिम, सातारा पश्चिम, संपूर्ण कोकण किनारपट्टीत याचा प्रभाव 6 तारखेला असण्याची शक्यता आहे. 7 तारखेला मात्र हे वातावरण हळूहळू उत्तर महाराष्ट्राकडून मध्य प्रदेश, गुजरातकडे जाण्याची शक्यता आहे आणि 8 तारखेपासून याचा प्रभाव महाराष्ट्रावरचा कमी होऊ शकतो असा अंदाज आहे. 8 तारखेनंतर जवळपास पश्चिमी शाखा आणि पूर्व शाखा देखील पूर्णतः कमजोर होणार आहे आणि महाराष्ट्रातील पाऊस पूर्णतः उघडण्याच्या मार्गावर आहे. अतिशय कमजोर मान्सून मी माझ्या अनेक वर्षाच्या अनुभवातला बघतोय. 12 तारखेला थोडं पूर्व विदर्भामध्ये कमी दाबाचा पुन्हा एक प्रभाव सरकणार आहे आणि हा प्रभाव जवळपास 14-15 तारखेपर्यंत थोड्याफार प्रमाणात अतिपूर्वेला राहील. तसा महाराष्ट्रात विशेष पाऊस पुढे दाखवण्यात आलेला नाही. अगदी आपण 16-17 तारखेपर्यंत जरी पोहोचलो तरी विदर्भात थोडं पावसाळी वातावरण दाखवलं जाते. उर्वरित महाराष्ट्रात कुठेही पावसाळी वातावरण दाखवलं जात नाही. त्यामुळे जुलैचे अंदाज फार समाधानकारक नाही हे सांगताना फार त्रास होतोय, परंतु पर्याय नाही. जे आहे ते तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. मी वेळोवेळी सांगितलंय हे वर्ष कसोटीचं आहे. आपल्याला फार सोपं नाही. त्यामुळे जनावरांचा चारा आणि पिण्याचं पाणी यावर लक्ष केंद्रित करा.
यावर्षीचं एलिनोचं संकट हे अतिशय गंभीर दिसतंय आणि महाराष्ट्र एकूणच जून नंतर जुलैमध्ये देखील या पहिल्या 3 दिवसामध्ये म्हणजे 7 तारखेपर्यंत किती बरसतो यावर संपूर्ण अंदाज अवलंबून आहे. शेतकरी मित्रांनो, राम राम. आपण व्हिडिओच्या कमेंट सुरू करण्याआधी जो अंदाज काल दिला होता, म्हणजे तो मी नाही दिला तर मॉडेलने दिला होता आणि तो अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केला. तर त्या अंदाजानुसार बऱ्याच भागात जडी स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे, म्हणजे जडी सारख्या पावसाला सुरुवात झाली आहे. त्या भागात वारे आणि हलका पाऊस देखील पडण्यास सुरुवात झाली आहे. तर चला पुढील कमेंट्स एकदा जाणून घेऊ. तर एका शेतकरी बांधवांना कमेंट्स केलेली की तालुकाने अंदाज द्यावा. जसे की वैजापूर तालुक्यात पाऊस फार कमी आहे, तर वैजापूर तालुक्यात आज पावसाचा अंदाज आहे, परंतु उद्या दुपारनंतर जोर वाढेल आणि चांगला पाऊस 4 ते 7 जुलै दरम्यान होऊ शकतो. त्यानंतर लातूर जिल्ह्यात पाऊस नाही, तर आज हलका, उद्यापासून 6 जुलैपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज आहे. तरी यातील काही भागात कमी पावसाची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात पाऊस झालेला नाही, तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातच पाऊस झालेला नाही असं नाही, तर त्यातील काही भाग सुटले आहेत की पेरणी योग्य देखील पाऊस त्या भागात अजून देखील झालेला नाही. तर आज उद्या अधूनमधून हलक्या ते मध्यम फटकारे येतील. 4 जुलै दुपारनंतर ते 6 जुलैपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर भुसावळ तालुक्यात पाऊस कधी येणार? आज दुपारनंतर पावसाची शक्यता आहे, तर उद्यापासून 6 जुलैपर्यंत भुसावळच्या बहुतांश भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे. उमरगा तालुका, जिल्हा धाराशिव, आज ढगाळ हवामान आणि खूपच हलका पाऊस. उद्यापासून 6 जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता उमरगा तालुक्यामध्ये दिसत आहे. त्यानंतर राहिलेनगर, दक्षिण कर्जत, जामखेड, पुणे पूर्व, दौंड, बारामती या भागात पावसाचा ठिपका देखील नाही, अशी एका शेतकरी बांधवांनी कमेंट केली होती. तर यातील काही भागात आज हलक्या पावसाची शक्यता आहे, तर 6 जुलैपर्यंत यातील काही भागांनाच चांगल्या पावसाचा अंदाज आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पारनेर तालुका, विशेष पश्चिम भागात पाऊस नाही, तर आज हलका 4, 5, 6 जुलै दरम्यान या भागात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर पाचोरा जिल्हा, जळगाव, पाऊस कधी येणार? तर आज या भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे. 7 जुलैपर्यंत या भागातील बहुतांश भागात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर धुळे जिल्ह्यात कोणत्या तारखेला पाऊस पडेल? तर आज हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. 4, 5, 6, 7 जुलै दरम्यान या धुळे जिल्ह्यातील बऱ्याच भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर त्यानंतर एका शेतकरी बंधूंनी प्रश्न केला होता की बरेच अंदाज यावर्षी चुकले, हवामान खात्याचे असो किंवा इतर हवामान तज्ज्ञांचे असो. पण खरं सांगायचं मित्रांनो, अंदाज नाही चुकले, तर जे आपण निसर्ग जो मोडून टाकला याचे हे दुष्परिणाम सध्या पाहायला मिळत आहेत. आणि याचे दुष्परिणाम म्हणून राज्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी, तर काही ठिकाणी पूर्णपणे खंड असल्यासारखा पावसाचे प्रमाण झाले आहेत. तर यामध्ये सुधारणा करण्यासाठी नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याला किमान 5 तरी झाडं म्हणजे वृक्ष लागवड करणं आवश्यक आहे. वृक्ष लागवड करूनच चालणार नाही, तर जे वृक्ष आहेत ते जतन करणं आणि लावलेले पण सुद्धा जतन करणं ही काळाची नाही तर सध्या शेतकऱ्यांची गरज बनली आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीवर भर द्यावा आणि जे काही जलसंधारणाचे जे आपण कृत्रिम प्रयोग करू शकतो ते करा, जेणेकरून भूजल पातळी नक्कीच वाढू शकते. आपण एक मागे एक प्रयोग केला होता, त्याचा व्हिडिओ देखील आपण दिलेला आहे, तसे देखील प्रयोग करू शकता. किंवा माननीय पुरुषोत्तम वायन सर यांनी जो जलधारा प्रकल्प केला आहे ते देखील करू शकता. खूपच चांगले रिझल्ट त्या प्रयोगाचे देखील शेतकऱ्यांना आले आहेत आणि ती सध्या काळाची गरज आहे. जेव्हा ऊन पडेल तेव्हा वृक्षांचं, जेव्हा पाण्याची कमी पडेल तेव्हा पाण्याचं नक्कीच ध्यान येणार. त्यामुळं वृक्ष लागवड आणि भूजल पातळीमध्ये कशी वाढ होईल या गोष्टी जरूर करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच आपल्या कमेंटचे उत्तरे घेऊन. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.